आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. धन्यवाद देतो, प्रभूला महिमा देतो. मोठं काम प्रभू या चर्चच्या माध्यमातून महाराष्ट्रभर करून घेत आहे. कालच एका सिस्टरनं फोन केला आणि सांगितलं की एक संदेश यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही ऐकत होतो. काही गावातल्या वाईट लोकांनी त्यांच्या आईवडिलांची जमीन बळकवली आणि त्या जमिनीचा ताबा ते सोडायला तयार नव्हते. परंतु त्या दिवशी आपण या ठिकाणातनं अशा शेतकरी लोकांसाठी प्रार्थना केली होती की देवा या लोकांचे जे असणारे प्रश्न सुटावेत. मग ते म्हटले अनेक वर्षापासून आम्ही ते केस लढत होतो, परंतु आम्हाला विजय मिळत नव्हता. परंतु ज्या दिवशी त्या शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केली आणि आमच्या आईने त्या जागी ती स्वीकारली आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात केसचा निकाल आमच्या बाजूने लागला आणि ते सगळं आम्हाला परत मिळालं. देव या ठिकाणची प्रार्थना महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनत आहे. आम्ही एकत्र जमतो ते काय आमच्या शरीराला सवय लागली म्हणून नाही. आम्ही प्रार्थना करतो तो काही आमचा हॉबी किंवा तो छंद नाही, तर देवाला काम करण्याचं माध्यमच प्रार्थना आहे. यास आम्ही प्रार्थना करतो. या प्रार्थनेच्या द्वारे देव काम करतो, कारण शास्त्रामध्ये लिहिलं मागा म्हणजे आम्ही मागतो देव देतो, बाकी दुसरं काही नाही. देवाची इच्छा आहे की जे आशीर्वाद या दिवसामध्ये त्यानं महाराष्ट्रासाठी राखून ठेवले. महाराष्ट्रासाठी बरं का, नुसते शिलोसाठी नाही, महाराष्ट्रासाठी. शिलो माध्यम आहे बरं का, आम्ही फक्त माध्यम आहोत. त्याच्या योजनेप्रमाणे काम करणारे लोक आहोत आणि या माध्यमातून देव अनेक लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुम्ही जे लोक या मंडळीशी संलग्न लोक आहात, अगदी लहान लेकरापासून वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्ती फक्त तुमच्या प्रार्थनेनंच हे सगळं चालू आहे. हा तुमचा सहभाग आहे. मी तर म्हणतो एवढं मोठं काम महाराष्ट्रामध्ये देव करत आहे ना, तर त्याच्यामधले भागीदार तुम्ही आहात. तुम्ही पार्टनर आहात. तुम्ही पार्टनर आहात की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेयर करत आहात, तुमचं धन त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवत आहात आणि तेही कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये न धरता. आहे की नाही? जेव्हा शंका येते तेव्हा काम थांबतं, जेव्हा विश्वास येतो तेव्हा काम वाढतं. आणि म्हणून तुम्ही विश्वासानं हे करत आहात, विश्वासानं करत आहात. आणि प्रभू नुसतंच आपल्याला बाहेरच पाठवत नाही. मला तर असं वाटलं होतं की चर्च बांधताना थोडे दिवस मीटिंग थांबवाव्यात, परंतु चर्च बांधायच्या जास्त मीटिंग व्हायला लागल्या नाही का, आणि कितीतरी मीटिंग मला स्टॉप कराव्या लागल्या. कोल्हापूरची मीटिंग या महिन्यामध्येच होती, ती पण नाही जमली. नाशिक होती, त्यानंतर मला वाटतं की बरेच ठिकाण की माझ्याकडे लक्षात पण नाही ते, परंतु मी पुष्कळ लोकांना नाही नाही म्हणून सांगितलं, कारण ख्रिसमस पण तुमच्यावर मला करायचं ना. वर्षभर तुम्ही सोडता, पण असं वाटतं की ॲटलिस्ट नाताळ नवीन वर्ष तर तुमच्या बरोबर घालवावं नाही का. तर त्याच्यासाठी मी बऱ्याच ठिकाणात नाही म्हटलं, परंतु आनंद वाटतो की खूप मोठं काम या दिवसात देव करत आहे आणि याच्यापेक्षा मोठं काम आता होणार आहे. वेगवेगळ्या भागामध्ये ज्या जातो त्यास आम्हाला कळतं लोक वचनाचे प्रचंड भुकेले आहेत, प्रचंड. चंद्रपूरमधली सभा सुद्धा खूप आशीर्वादित झाली, खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवाचं वचन. एक सिस्टर तिथं आल्या, त्याच्या इकडं पण येऊन गेल्या होत्या आणि त्यानंतर ते असं म्हटले, असलं रिव्हिलेशन आम्हाला आत्ता मिळायला लागलं. आणि ते बोलता बोलता म्हटले, वाईट वाटतं की एवढ्या लेट आम्हाला तुमचं चर्च आणि हे यूट्यूब कळालं. याच्या अगोदर जर असे संदेश
असं रहस्य आम्हाला कळालं असतं तर आमची आत्मिक वाढ मोठ्या प्रमाणात झाली असते. मग हे तुम्हाला मिळतं नाही का. येशू ख्रिस्त शिष्यांशी बोलताना शिष्यांनी त्याला प्रश्न केला, तुम्ही आमच्याशी दाखल्याने का बोलता. त्या शिशू त्यांना काय म्हणतो माहितीये का, हे जे रहस्य आहे जगापासून लपलं जावं, तुम्हाला कळावं म्हणून ते मी बोलत आहे. आता मला ते कळतंय. जे तुम्हाला ऐकायला मिळतं ना ते रहस्य सिक्रेट आहे. आणि हे पुष्कळ लोक त्याच्यासाठी वंचित झालेले आहेत. वंचित. मला आनंद वाटतो की पुष्कळ लोक जास्त वचनाचं प्रगटीकरण आणि ते देव सहज देतो. अरे याच्यामध्ये माझं काहीच नाही बरं का ना. मग मी कुठं बायबल कॉलेजला गेलो ना, कुठं रात्रंदिवस बायबल वाचतो, रात्रंदिवस वाचते, इतका पण मला वेळ नाहीये. जेवढं वाचतो ना, पण देव रिव्हील करतो, पवित्र आत्मा. देवाला गरज माहिती आहे नाही का. डोंगरावरती ज्यावेळेस शिष्यांकडे काही नव्हतं तर छोट्या मुलाच्या 5 भाकरी 2 मासे घेऊन देवांना आशीर्वाद दिले. उपलब्ध जे आहे, सांगण्याचं तात्पर्य जे उपलब्ध आहे देव त्याला वापरून मल्टिप्लाय करतो. मी उपलब्ध आहे, देव मला वापरतो. आणि माझं श्वास सेवा आहे. म्हणजे सेवा, मी जर श्वास घ्यायला बंद केला तसं मी सेवा जर बंद केली तर माझा श्वास बंद होईल. त्यामुळे सेवा हे जीवनामध्ये इतकं रुजलंय की सेवेशिवाय दुसरा विचारच येऊ शकत नाही. उठता बसता चालता बोलता आत्म्यांचं तारण, आत्म्यांपर्यंत पोचणं, एक एक व्यक्तीला प्रभूमध्ये स्थिर करणं आणि त्याच्याशी बोलणं, वार्तालाप करून त्याच्या जीवनातलं कमी पण काढणं आणि त्याला देवाशी जोडलं जावं, हाच उद्देश आहे. आणि त्याच उद्देशानं हे चर्च आहे. या चर्चची घटना पण दुसरी काही नाही. आम्हाला आमची घटना नाहीत. प्रत्येक चर्चला स्वतःची घटना असते, त्यांना त्यांची तत्व असतात. पण आमच्या चर्चचं तत्व सेवा आहे. या चर्चचं तत्व, प्रिन्सिपल काय, सेवा आहे. आणि आम्ही ते करत असताना ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला योगदान देता येतं तसं तसं तुम्ही करत आहात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुमची इथली गुंतवणूक 100% फ्रुटफुल आहे. फलद्रूप होणारी गुंतवणूक आहे. आणि त्याचं फळ पण तुम्ही चाखत आहात. मी चाखत आहे. मी बऱ्याच लोकांना सांगितलं तिथं, प्रभूला मी किती दिलं याच्यापेक्षा प्रभूनं मला किती दिलं हे विचारलं ना तर माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत. प्रभूला मी काय दिलं, कसं दिलं, अमकं दिलं, तमकं दिलं. मग मी काय दिलं याच्यापेक्षा प्रभूनं मला जे दिलं ते बघितलं तर माझी मान खाली जाते. आपण तेवढ्या योग्यतेची नव्हतं पण प्रभूनं आपल्याला दिलं. 1 कोटीचं चर्च बांधतोय पण चेष्टा आहे का? आहे का तेवढी योग्यता आपली? कुठून येतोय सगळे पैसे? पैसे तर येतात. कुठून येतात, कसे येतात माहित नाही, पण देतात लोक. कुठं गेले की त्यांना एक गाव असं नाही की जिथं गेल्यावर लोक येऊन थांबत नाही तुमच्या चर्चला घ्या म्हणून. आणि म्हणून मी पळतो. मला माहिती पळायला पाहिजे. एवढं मोठं सगळं बांधायचं तर पळायला पाहिजे. मग लोक अहो थकत नाही का तुम्ही? नोटा मोजायला कशी थकतोय? प्रिचिंग तर हा सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास एवढं प्रिचिंग करतो मी गेल्यावर. आणि लोक ते ऐकताना सुद्धा लोकांना 2 तासाने विचारलं अजून ऐकायची इच्छा आहे का? एकदम जोशात, हा तर अजून बोला. मग लोकांमध्ये एवढी भूक आहे. आणि मला माहिती आहे आयुष्य माझं थोडकं आहे. हा 400-500 वर्षाचं आयुष्य असतं तर थोडीशी रेस्ट घेतली असती आणि पळालं असतं. 60-70 वर्ष 80 वर्ष देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे प्रभूनं कृपा पुरली तर 100 गाठेल. पण 100 देवाकडे मागेल पण म्हणल त्या वर्षात पण आवाज तसाच असू दे, तेवढा जोश असू दे, जेणेकरून लोकांना दे. हा बिछाण्यावरती पडून मरायचं त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट अजिबात नाही. अजिबात इंटरेस्ट नाही. बिछाण्यावर पडायचं, मग लोकांनी मला डबा घेऊन यायचा, मग फळं आणायची, मग ते खायचं, मग बरं आहे का म्हणायचं, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना. असलं साधं सुद्धा जीवन मी मागत नाही. प्रभूकडे काय जीवन मागतो माहिती का? मरण आलं तर पुलपीट वरच येऊ दे. हे जीवन आहे हो. हे काय असलं जीवन आहे की ज्या जीवनामध्ये काय अर्थच नाही. म्हणून लक्षात ठेवा, एक आत्मिक जीवन हे नेहमी बलसंपन्न जीवन असलं पाहिजे. युद्ध करणारं जीवन आणि देवाचा हेतू आणि उद्देश पुढे घेऊन जाणारं जीवन असलं पाहिजे. बाकी मग सगळेच जन्माला येतात, सगळेच शिक्षण घेतात, सगळ्यालाच नोकरी लागते, सगळ्याचीच लग्न होतात, सगळ्यालाच लेकर होतात, पुन्हा त्याची लग्न होतात, पुन्हा त्यांना लेकर होतात, सगळ्यालाच कबर मिळते. काय त्याच्यामध्ये? सगळे आमचे एकावर एक धड पडलेले नाही का?
पंजोबा, आजोबा, वडील सगळ्या एकात एक एवढी गर्दी झाली त्या 6x3 मध्ये, नाही का? सगळेजण त्याच्यात पडले. त्याच्यात पडायचं नाही आम्हाला. हालेलुया. त्याच्यात जाणाऱ्या लोकांना बाहेर काढून त्यांना स्वर्गात न्यायचंय, हे आमचं ध्येय आहे, तो आमचा उद्देश आहे. आणि त्याच्यासाठी स्ट्रगल करा आणि त्याच्यासाठी पुढे जा. मला माहिती आहे आता डिसेंबरचा पहिला आठवडा माहोल सगळा ख्रिसमसचा आहे, नाही का? आता चावलच लागलेली आहे लोकांच्या डोक्यामध्ये, पण सगळी चक्र सुरू झालेली आहेत. आता तुम्हाला तर काही टेन्शन नाही, सगळ्याच्या पगारी भला मोठ्या आहेत, नाही का? मोठमोठ्या पगारी आहेत तुमच्या. आता तुमच्या डोक्यामध्ये कपड्याचं सुरू झालं असेल, कुठले कपडे घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. बरं, प्रॉब्लेम काय, घ्यायचं तरी काय हो? सगळे कलर आहे वापरून झाले, स्टाईल वापरून झालेली आहे. आणि प्रश्न असा पडतो, आता तेच घातले तर लोक विचारतील नवीन नाही घेतलं का यावर्षी? तोही प्रश्न येणार आहे. म्हणजे डोक्यामध्ये सगळे तेच विचार चाललेले आहेत. काय घ्यावं, काय घालावं, कोणता मेनू करावा, कशा पद्धतीने घराचं रंगरंगोटी करावी. माहोल तयार करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि ते केल्या पण पाहिजे बरं का. मी तर म्हणतो रोज करायला पाहिजे हो. नारायण वामन टिळक म्हणतात नाही का, ख्रिस्त जयंती रोज यापुढे, रोज यापुढे ऐसे गणित. ऐसे गणित. असं गाणं रोजच ख्रिस्त जन्मोत्सव आहे. आमेन. एक दिवसाचा कुठला आलाय हालेलुया. तो? काय आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये तारणारा जन्मलेला आहे. इथं तर बायबल सांगतं आज आहे. बरं ठीक आहे, आपल्याला रोज थोडी कपडे घेणं परवडणार आहे, घरातली कौलं विकावं लागतील, नाही का? भांडी विकावं लागतील, रोज कुठनं. पण कधीतरी वर्षात एकदा आम्ही ते करतो. का तर येशू जन्माला आला आणि तो येत असताना का आला या प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं आहे. का आला? आला तो ठीक आहे. आणि पुष्कळ लोकांना का आला माहीत नसल्या कारणानं त्यांचं एक साचेबंद पद्धतीचा नाता आहे, एक साचा ठरलेला आहे. घराची रंगरंगोटी, फराळ, कपडे, 25ला बिर्याणी, ताट वाटप. ताट नाही गेले तर लोक विचारतात तुम्ही नाताळ केला नाही का? म्हणजे लोकांचा पण दृष्टिकोन काय, तुम्ही डिस्ट्रीब्यूट करावं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, या सगळ्या ज्या गोष्टी त्या सामाजिक झाल्या बरं का. समाज म्हणून आम्ही एकत्र येत असताना काही समाजाशी आमचं असणारं देणं घेणं त्या समाजाच्या संबंधित आहे. जसं आम्हाला वाटतं की नाताळच्या दिवशी पुष्कळ ठिकाणामध्ये, कुठं बोर्डिंगला, कुठं रिमांड होमला, कुठं हॉस्पिटलला, या ठिकाणामध्ये जाऊन आम्ही ख्रिस्ताचा आनंद वाटण्याचं काम करत असतो. परंतु ह्या सामाजिक गोष्टी झालेल्या आहेत. समाज म्हणून करत असताना या गोष्टी आम्हाला आवश्यकच आहे. कारण येशू ख्रिस्त स्वतः या जगामध्ये येण्याचा उद्देश काय, तो म्हणतो हरवलेले शोधण्यासाठी मी आलेलो आहे. पण व्यक्तिगत रीतीनं मी ख्रिस्ती या नात्यानं, विश्वासणाऱ्या या नात्यानं नेमकं प्रभू माझ्याकडनं काय अपेक्षा करत आहे. ऐका, तो का आला याचं उत्तर सापडल्याशिवाय तुमची आत्मिक पातळी कधी वाढणार नाही. तो का आला, का मरियेच्या पोटी त्यानं जन्म घेतला, कोणती देवाची योजना. लक्षात घ्या, प्लॅनिंग करून देवानं त्याला जगामध्ये पाठवलं. आजपर्यंत जगामध्ये आकस्मित आलेले लोक तुम्हाला दिसतील, त्याला कुठलं बॅकग्राऊंड नाही, त्याच्या संबंधानं कुठं बोललं गेलं नाही, ते अचानक तुम्हाला दिसतील, अचानक प्रगट झालेले दिसतील. परंतु प्रभू येशू ख्रिस्ता संबंधानं असं लिहिलंय, स्तोत्र संहिता त्याचा 40वा अध्याय आणि त्याचं 7 वचन. स्तोत्र संहिता 40वा अध्याय आणि त्याचं 7 वचन. यावरून मी म्हणालो पहा मी आलो आहे ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. इथं असं म्हटलं, मी काय लिहिलंय, मी यावरून मी म्हणालो पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी मी आलो आहे. कोण हा मी? असं पहा, शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो. येशू ख्रिस्ताला प्रश्न केला त्या ठिकाणामध्ये, त्या लोकांनी विचारलं ख्रिस्त कोण आहे? तो म्हटला मी आहे. ऐका, मोशेला सुद्धा
मोशेनं सुद्धा देवाला प्रश्न केला, तुझं नाव काय? त्यास तो काय म्हटला? मी आहे. आणि येशू म्हणतो मी आणि पिता एकच आहे. पौल पण काय म्हणतो? मी माझ्या ठाई राहत नाही तर कोण राहतो? म्हणजे मीला ख्रिस्त हा शब्द आहे. जेव्हा मी हा शब्द येतो, आता येशू ख्रिस्त इकडे दाविदाच्या स्तोत्रामध्ये त्या गोष्टी सांगत आहे. काय? मी ग्रंथपठामध्ये लिहिलं होतं. अजून आला नाही येशू, दाविदच अस्तित्वात आहे. दाविदाला प्रगटीकरण दिलं, दाविदाला रिव्हिलेशन दिलं. आणि दाविद अजून त्याच्यामध्ये यशाचा ग्रंथ नाही, अजून बाकीच्या पुस्तकांमध्ये जे ख्रिस्ताच्या आगमनासंबंधानं लिहिलं, या कोणत्याच गोष्टी दाविदाला माहित नाही. पण दाविदाच्या मुखातनं देवानं स्तोत्र रचलं आणि त्या स्तोत्रामध्ये असं लिहिलं, मी काय? मी आलो आहे. आलाय का तो? मग दाविदाच्या काळात कुठे इशू होता? पण तरी सुद्धा असं म्हटलं, मी आलो आहे. लक्षात घ्या. मग आता दाविदाच्या काळामध्ये मी आलो आहे याचा अर्थ तो काय सांगत आहे? तुम्ही तयारी करा, तुम्ही तयारी करा. मी आलो आहे. जसं एखादा व्यक्ती, आता जसं मी मीटिंगला गेल्यावरती मी हॉटेलवर असतो पण मी अजून ग्राउंडवर नसतो, पण त्या लोकांना सांगावं लागतं मी आलो आहे. मग ग्राउंडवरच्या लोकांना कुठं दिसतं मी आलो आहे? तसं येशू ख्रिस्त दाविदाच्या मुखातनं सांगताना म्हणतो मी आलो आहे. म्हणजे ज्या उद्देशानं मी आलो आहे तो उद्देश आता सफल होणार आहे. उद्देश घेऊन आलेला आहे. जसं मी गेलो चंद्रपूरला तर मी आलो आहे हॉटेलमध्ये सांगितले, दिसलो नाही अजून लोकांना, पण लोकांनी मात्र त्यांच्या डोक्यात तयारी करायला सुरुवात केली. काल पुण्यामध्ये पण सगळ्या चर्चेच्या बाहेर बॅनर लावले होते. मग लोकांनी मला विचारलं तुम्ही आला का? आम्ही यायला लागलो, आम्ही बसलोय गाडीला आम्ही. पण मी नव्हतंच गेलो ना. पण ते तयारीने आले का नाही की येणार आहे? याच्यामध्ये फरक आहे. मी आलो आहे, ज्यावेळेस मी तिथं पोहोचतो तर त्या ठिकाणातल्या लोकांना एक आशा असते. ऐका, स्वतः लोक म्हणत होते ज्या मसीहाची आम्ही वाट पाहत आहोत हाच तो मसीहा आहे का? दावीद बोलला होता मी आलो आहे. आणि लोक त्या मसीहाकडे पाहत होते की ज्या मसीहाची त्यांना गरज होती. तो मसीहा आला होता. इथं त्याच्या आगमनाची तयारी करण्यासाठी तो म्हणतो मी आलो आहे. आणि कशासाठी आलो आहे? वाचा त्याच्यामध्ये काय लिहिले. यावरून मी म्हणालो पहा मी आलो आहे. मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की. कशासाठी तो आला? कारण ग्रंथपटात लिहिलं म्हणून तो आला. आपण होऊन नाही आला. त्याला वाटलं नाही की चला मी जन्म घ्यावा, जगामध्ये देव आहे, अजून एक देव लोकांना मिळावं, याच्यासाठी तो नाही आला. त्याच्या संबंधानं, त्याच्या आगमना संबंधानं शास्त्रामध्ये हजारो वर्ष अगोदर भविष्यवाण्या लिहून ठेवलेल्या होत्या. बरं, एवढंच नव्हे, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मानवानं केलेलं पाप त्याच ठिकाणात देवानं डिक्लेअर करून टाकलं. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. स्त्रीचं संतान म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस पृथ्वी तलावरती आला, भविष्यवाणी त्याच्या संबंधाने करण्यात आली होती. कोणती? पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल. तो आपण होऊन नाही आला. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये पण त्या संबंधानं 7वा अध्याय त्याचं 28-29 वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 7वा अध्याय 28-29 वचन 29 वचन. यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला तुम्ही शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे. हे पण तुम्हाला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही. ज्याने मला पाठवलं तो खरा आहे. त्याला तुम्ही ओळखीत नाही. मी तर त्याला ओळखतो कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठविले आहे. तो सुद्धा म्हणतो की मी स्वतःहून आलोच नाही. जगामध्ये अनेक तुम्हाला लोक दिसतील, त्यांना देवाची उपमा दिली गेली, परंतु त्यांना देव माहित नाही. ते कुठून आले कुणाला माहित पण नाही. त्यांचा जन्म कुठं झाला, कोणतं कुळ आहे, कुठल्या ठिकाणात आलं. पण येशू संबंधाने येशू तसं म्हणत नाही. आणि त्या ठिकाणात असं लिहिलं की तो मोठ्यानं म्हणाला म्हणजे का हो? कधी कधी ओरडून सांगावं लागतं.
स्वतःला प्रगट करावं लागतं. काही वेळेस लोकांचा विश्वास नसतो किंवा लोक भ्रांतीमध्ये अडकून पडलेले असतात. त्यांचं मन कुठंतरी गुंतून पडलेलं असतं. ते ख्रिस्ताची वाट पाहण्याच्या ऐवजी ते धर्मशास्त्रामध्ये रमलेले होते. धर्मशास्त्र शिकवण्यामध्ये घडून गेले. मंदिरात जाऊन त्यांना शिक्षण दिलं. ऐका, आज पण जगाची परिस्थिती हीच आहे. लोक चर्चला जातात, धर्मशास्त्र शिकतात, परंतु धर्मामध्ये शास्त्रात लिहिलेला येशू कशासाठी आला हे कोणीच ओळखायला तयार नाहीये, कोणी जाणून घ्यायला तयार नाही. त्यांचा नाताळ फक्त सेलिब्रेशन, त्यांचा नाताळ फक्त खाणं पिणं, त्यांचा नाताळ फक्त मौज मजा, त्यांचा नाताळ ते फक्त एकमेकाला भेटण्यासाठी खर्च करतात. परंतु ज्या उद्देशानं येशू आला आणि तो काय म्हणतो की तुम्ही काय लिहिले बघा बरोबर, मला ओळखत नाही. तरी पण यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, तुम्ही मला ओळखता, तुम्ही मला ओळखता व मी कुठला आहे, मी कुठला आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे, हे पण तुम्हाला ठाऊक आहे. तरी पण पहा काय वापरतो, तुम्ही मला ओळखता, मी कुठला आहे म्हणजे कुठला आहे, नासरेतचा येशू आहे हा. तो त्याची ओळख देतो, कारण दोन गोष्टी त्याने बोलल्या. तुम्ही मला ओळखता, मरीच्या उदरातनं आलेलो आहे, योसेफ माझा बाप आहे, सुताराचा मुलगा आहे, या सगळ्या गोष्टी. आता झालं काय माहिती का, येशू ज्यावेळेस बोलायला लागला ना, संदेश सांगत होता, वचन सांगत होता, लोकांना बरं करत होता, या लोकांनी त्याला तारणारा म्हणून कधीच बघितलं नाही. ग्रंथपटात माझ्याविषयी सांगितलं, काय सांगितलं होतं, आता ते सांगणार आहे मी तुम्हाला. ग्रंथपटात काय सांगितलं होतं, येशू आला पण ते भ्रांतीमध्ये आहे. त्यांना वाटतच नाही तो मसीहा आहे. त्याच्या कर्मावरून, तो करत असलेल्या कामावरून, तो म्हणतो अरे मी करत असलेल्या कामावरून तरी मला ओळखा, मी जे काम करतो त्याच्यावरून तुम्ही मला ओळखा. जर माझ्या बरोबर देव नाही तर तुम्ही, आणि मी असलं काम करू शकलो नसतो. काही लोकांना, त्या ठिकाणच्या धार्मिक लोकांना काय वाटत होतं माहिती का, तो भूतांचा अधिपती आहे का, तर येशू भूत काढायला लागला. बरं का, अहो ज्यांच्याकडे तो आला त्याच्या स्वकीयांनीच त्याला ओळखलं नाही. त्यांनी नाही ओळखलं, तुम्ही तरी कशावरून असं वाटतं तुम्हाला त्याची ओळख आहे. या लोकांकडे ग्रंथपट होता, धर्मशास्त्र होतं. अजून तुम्हाला सांगतो, त्या दिवसामध्ये येशूच्या जन्माच्या वेळेस ज्यावेळेस ते ज्ञानी लोक आले आणि मग राजवाड्यामध्ये गेले, हेरोदाला विचारलं तुमच्या घरामध्ये कोणी पुत्र जन्माला आला का? म्हटलं नाही. मग तुम्ही कसं काय आला इकडं? एक तारा आम्ही त्या दिशेनं पाहिला आणि ताऱ्याच्या दिशेनं आम्ही आलो आणि आम्हाला हा तारा इथं थांबला. आम्हाला वाटतं तुमच्या घरामध्ये, कारण असा तारा, इतका अद्वितीय तारा फक्त कोणीतरी मोठा व्यक्ती जन्माला आल्यावरच आकाशामध्ये दिसतो, अन्यथा दिसत नाही. त्यास राजानं काय केलं, सगळे धर्मशास्त्री बोलवले आणि त्यांनी ग्रंथ काढायला लावला. ग्रंथ काढायला लावला. तो म्हटला अशी कोण व्यक्ती येणार आहे की ग्रंथपटामध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि मग ग्रंथपटातनं त्यांना कळलं की येशूचा जन्म कुठं व्हायला पाहिजे. हे सगळं माहीत असताना सुद्धा आता 33 वर्ष उलटल्यावर येशू ख्रिस्त तेच त्यांना शिकवत आहे. 33 वर्षापूर्वी त्यांना ते कळलं मसीहाचा जन्म व्हायला पाहिजे, बेथलेहेम मध्ये झालेला आहे. त्यांना हे पण माहितीये. आता ते ज्ञानी लोक घेऊन त्याला शोधून गेलेले आहेत. पण आता प्रॉब्लेम काय, तो दोन ओळख सांगतो, मी कुठला आहे, मी कुठून आलो हे पण तुम्हाला माहितीये. तरी काय म्हणतो तो, तरी पण मी आपण होऊन आलो नाही, ज्याने मला पाठविले, ज्याने मला पाठवलं तो खरा आहे, तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखीत नाही, पण मी तर त्याला ओळखतो. आता यांच्याकडे बायबल आहे पण तरी त्यांना ओळखत नाही. कुणाला ओळखत नाही? देवाला. आणि येशू म्हणतो तुम्ही मला ओळखत नाही पण मी त्याला ओळखतो. किती कठीण गोष्ट आहे नाही का. शास्त्र आमच्याकडे आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा आम्ही देवाला ओळखत नाही. ही शोकांतिका आहे. का असं म्हटलं? कारण येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आला कशाला हेच लोक विसरून गेले. त्यांना असं वाटतं की 25 तारीख आली की घरावरती तारा लावलं मग येशू आला. 25 तारीख आली, नवीन कपडे घातले मग येशू आला. 25 तारीख आली, घरामध्ये जेवण केलं मग येशू आला. 4 गाणे गायले मग येशू आला. ऐका, या सगळ्यात तुम्हाला येशू कुठे सापडणार नाही. या सगळ्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये प्रतिकात्मक आहे. कॅरल असावं,
कॅरलमध्ये देवदूतांनी गायलेलं कॅरल आणि आम्ही गात असलेलं कॅरल यामध्ये फरक आहे. आज पण तुम्हाला दिसतील बऱ्याच ठिकाणामध्ये कॅरल लोक जातात. जावं, त्यांनी चांगली गोष्ट आहे. कारण देवदूतांनी येशूच्या जन्माच्या वेळेस ते कॅरल गायलं, पण गाताना ते दूत होते, ते स्वर्गातनं आले होते. येशू स्वर्गातनं आला, दूत पण स्वर्गातनं आले, म्हणजे त्यांचं सगळ्या वरील गोष्टी होत्या. ऐका, त्या वरील गोष्टी होत्या. मग आम्ही पृथ्वी तलावरील गोष्टी कशा करत आहोत? हे सगळं वरचं आहे, वरच्या गोष्टी आहेत. देवदूत वरून आहेत. त्यानंतर मी पाहतो सुवार्ता सुद्धा वरून आहे. ती सुवार्ता सुद्धा आकाशातनं त्यांनी ऐकली. जमिनीवरती कोणी सुवार्ता सांगितली नाही. पुनरुत्थानाची सुवार्ता जमिनीवरून सांगितली, पण जन्माची सुवार्ता आकाशातनं सांगितली. का? ख्रिस्ताचा जन्म हा वरील अनुभव आहे, तो खालचा अनुभव नाहीये. खालचा अनुभव खाणं, पिणं, लेणं, रंगरंगोटी या सगळ्या गोष्टीमध्ये खालचा. मग वरचा अनुभव कोणता आहे? ग्रंथपट. येशूच्या जन्माचा शोध घेण्यासाठी ग्रंथपट उघडला गेला पाहिजे. जोपर्यंत लोक शास्त्र उघडत नाही तोपर्यंत त्यांना ख्रिस्त समजणार नाही. ख्रिस्त समजण्यासाठी ग्रंथामध्ये गेलं पाहिजे. बायबलचे सिद्धांत समजून घेतले पाहिजे. कशासाठी तो आला, काय म्हणून देवाने त्याला पाठवलं. म्हणून तो काय त्या लोकांना सांगतो, तुम्हाला तो स्वर्गातला देवच माहित नाही. ऐका, ज्यावेळेस हे पृथ्वी तलावरती शास्त्री, यहुदी, धार्मिक लोक होते, धार्मिक लोकांनी देवाला एक क्रूर रूपानं लोकांसमोर प्रेझेंट केलं. देव कसा आहे देवाला दाखवताना नेमकं त्यांनी अशा प्रकारे लोकांना मिसगाईड केलं की हे लोक देवाकडे येण्याच्या ऐवजी हे देवाला घाबरून घाबरून पळत होते. ऐका, येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला ना, त्याच आम्ही पाहतो तो पापी लोकांमध्ये बसलेला सुद्धा त्या लोकांना टोचत होता. कुणाला? शास्त्री पुरुषाला. शास्त्री पुरुष येशू ख्रिस्ताला का स्वीकारत नव्हते? कारण ते म्हणायला लागले, तुमचा गुरु नेहमी पापी लोकांबरोबर बसतो, उठतो. कारण त्यांना देवच कळाला नाही ना. म्हणून तो म्हटला, तुम्ही अजूनही त्याला ओळखलं नाही, अजूनही तुमच्या लक्षात येत नाही. मी देवाला पाहिलंय स्वर्गामध्ये. म्हणजे देवाचं तुमच्याविषयीचं मत काय फक्त मला माहिती, बाकी कुणाला नाही माहिती. तुमच्याविषयी देवाचं काय मत आहे ना, हे धार्मिक लोकांना नाही माहिती. जे धार्मिक लोक बायबल हातामध्ये घेऊन तुम्हाला देवाची भीती घालतात, परंतु मी वेगळी सुवार्ता घेऊन आलो. देवानं पण पाहिलं पृथ्वी तलावरती जे माझे सेवक लोक आहेत ना, हे सेवक लोक या लोकांना पापातनं सोडवण्याच्या ऐवजी पापामध्ये ढकलायला लागलेले आहेत. या लोकांना तारण देण्याच्या ऐवजी या लोकांना नरकामध्ये टाकत आहे. शेवटी देवाला असं वाटलं, त्याने पुत्राला म्हटलं, जेवढे सेवक पाठवले, संदेष्टे पाठवलेत, या सेवक संदेष्ट्याने माझं मन कोणाला समजावून सांगितलं नाही. काय देव आहे, कशा प्रकारचा देव आहे. आता तो म्हटला पुत्राला, लोक माझ्या संबंधानं फार भयभीत झालेले आहेत, ते माझ्याजवळ यायला तयार नाही. आणि ज्याला मी पाठवेल ना, त्यानं बायबल आपल्या मनाप्रमाणे सांगायला सुरुवात केली. मग आम्ही पाहतो नाही का, पापी स्त्रीला, व्यभिचारी स्त्रीला पकडल्यावरती लोक दगड घेऊन मारायला आले. पण येशू ख्रिस्त तिथं आल्यावर त्या लोकांना म्हणतो, तो दगड तुम्ही पहिल्यांदा मारायचा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. आता काय झालं माहिती का, पाप करताना सापडल्यावर ते बायबल घेऊन आले. म्हणजे शास्त्रात लिहिलं, पाप करताना सापडलं तर काय केलं पाहिजे, आता घेऊन आले ते. आता देव कसा दाखवतात, पाप करताना सापडलं की दगड. मग येशू ख्रिस्त आला आणि तो काय म्हणतो, ठीक आहे, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, पाप करताना सापडलं तर दगड मारा. मग पहिला दगड त्याने मारा ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. मग सगळे खाली टाकून का पडले, निघून गेले, म्हणजे सगळेच पाप करताय. त्याला सांगायचं काय होतं, अरे शास्त्री, तू पण पाप करतो, ती पण पाप करते, पण देवाला पाप्याविषयी प्रेम आहे. पापावर प्रेम करत नाही, पण कोणावर प्रेम करतो, पापावर नाही प्रेम करत, पाप्यावरती करतो. आता त्या स्त्रीला म्हणतो, तुला कोणी दगड मारला नाही का? ते म्हटले, नाही कोणी मारला. जा, मी पण तुला क्षमा करतो, इथून पुढं पाप करू नकोस. बघा त्याचा परिणाम काय झाला, ती स्त्री तर वाचली आणि तिचं पाप पण निघून गेलं. हे कळायला पाहिजे म्हणून तो काय म्हटला, अजून पण तुम्ही त्याला ओळखलंच नाही,
तुम्ही धर्मशास्त्र घेऊन बसलाय हातामध्ये. तुम्ही धार्मिक लोक, यामुळे तुम्ही चर्चेत अडकलाय. विचार करा, त्या स्त्रीला पकडल्यावर खूप मोठा जमाव तिथं जमलेला होता. म्हणजे काय झालं, लोक घेऊन येत होते, चला 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 त्या सिस्टर पाप करताना सापडल्या, चला 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 चला, दवंडी घराघरामध्ये. आणि बघा, सगळे चर्चा करायला आले आणि सगळे काय चर्चा करताना त्यांना असं वाटलं, हा आपल्याला आपलं काय त्याला कोणाला माहिती आहे, पण तो देव आहे, सगळ्यांचं पाप त्याला ठाऊक आहे. काय कशासाठी आला, तो म्हटलं मी आपण होऊन आलो नाही. मग मला पाठवलं. कशासाठी पाठवलं, तू दुसऱ्याचं सांगशील मी, याच्यासाठी आला तो. कशासाठी आला, मी जर दुसऱ्याचं सांगितलं तर, म्हणून तो म्हटला तू कोणाचं कोपऱ्यात बोलशील तर मी तुझं कुठून. हे कळलं पाहिजे लोकांना. नाताळ म्हणजे येशू ख्रिस्त आला, ख्रिस्त आला आला आनंद झाला, त्याला खेडोपाडी ख्रिस्त बेटीसाठी माझी सजली बैलगाडी. बैलगाडी सजवण्यासाठी नाही आला तो आमच्यातल्या कमतरता, आमच्यातल्या उणिवा काढण्यासाठी आला. मी आपण होऊन नाही आलो, मला पाठवलं. देवाला वाटलं या लोकांना समजावून सांगावं काय नेमकं बायबलचं प्रिन्सिपल आहे, काय तत्व आहे, कोणत्या गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये तुम्हाला जाण्याची खटपट करायची. दुसरे जातात का न जातात हा विचार तुमचा नाही. तुमचा विचार तुम्ही ख्रिस्ताला अनुसरण करता का नाही हे महत्वाचं आहे. कोण पापामध्ये जातं, कोण कुठं जातं याच्यासाठी नाही. मनुष्याचा पुत्र हरवलेले, मुळामध्ये त्याचं काम आहे शोधण्याचं, तो शोधत बसेल ना. बरं, तो शोधत बसत असताना आता मी गाणं गायला, हरवलं हरवलं हरवलं, आणि सगळ्यात शेवटी काय होतं, आणि सापडलेलं काय केलं, कुठं घेतलं, आणि किती ऍक्शन करत होता. सापडलेलं कुठं घेतलं, पण तुम्ही सापडलेलंच तुडवता. एखादं मेंढरू सापडलं तर आपण त्याला तुडवतो, पण गातो तर काय आम्ही, माझं हरवलं होतं ते. मग तो म्हटलं मी कशासाठी आलो माहिती का, जे हरवलं त्याला 99 बाजूला ठेवून एकाला मी शोधतो. ऐका, नाताळ जर साजरा करायचा ना तर लक्षात ठेवा, उद्देश ध्यानात ठेवा, हरवलं त्याला शोधा, आणि शोधल्यावर त्याला खांद्यावर घेऊन नाचा, खांद्यावर घेऊन नाचा. मग हे बाकीचं झालं. फराळ तुम्ही दिला, कोणाला देता, हरवलेल्या मेंढराला. ज्यांनी तुम्हाला दिलं त्यांना तुम्ही परत करता. येशूचा काय संबंध याच्याशी. दिवाळीत तुम्ही खाल्लं ना, ईदला त्यांचा शिरखुर्मा पिला ना, मग आता तुम्हाला द्यायचंय म्हणून याच्यात येशू कुठं दिसतो सांगा बरं. याच्यात येशू कुठंच नाहीये. याच्यामध्ये तर उद्देश हरवलेला गेला. मग नेमकं काय, एक्झॅक्टली कशासाठी, तो म्हटला मी आपण होऊन नाही आलो. बाप म्हटला जा. का जा म्हटलं माहिती का, हे जे लोक आहेत ना, या लोकांना माझं मन समजलं नाही. माझं मन जाऊन त्यांना समजावून सांग, माझं मन समजावून सांग. मग पुन्हा यशाच्या पुस्तकामध्ये स्तोत्र 40:7 परत वाचा. यश स्तोत्र 40:7. हा, यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, लिहून ठेवला आहे की हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला आनंद आहे. तो म्हटला ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवलं आणि तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यामध्ये मला आनंद आहे. म्हणजे काय, तो ग्रंथपटातला येशू भविष्यवाणीच्या रूपानं आला. याच्या अगोदर सगळे लोक धर्मग्रंथ आपल्या मनाप्रमाणे सांगत होते, पण येशू म्हणतो मी जाईल आणि माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझी इच्छा काय हे लोकांना समजावून सांगेल. लक्षात ठेवा, ग्रंथपटामध्ये असणारा येशू, त्याचं या पृथ्वीतलावरचं आगमन, या आगमनासंबंधानं शास्त्रामध्ये असं लिहून ठेवलं, तो देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. देवाच्या मनामध्ये मानवा संबंधानं, तुमच्या संबंधानं, माझ्या संबंधानं, आमच्या देशा संबंधानं, आमच्या शहरा संबंधानं, मंडळी संबंधानं, परिवारा संबंधानं, माझ्या व्यक्तिगत जीवना संबंधानं प्रत्येकासाठी देवाकडे प्लॅन होते. कोणी व्यक्ती हा प्लॅन, परफेक्ट प्लॅन तुम्हाला कधी सांगू शकत नाही. कोणी व्यक्ती नाही. दाखवा मला पवित्र शास्त्रात एक तरी. कोणी कुणाचं तारण केलं, कोणी कुणाला सुटका दिली. अहो, आलिशाला
ज्यास लहान लेकरं चिडवायला लागले त्यास आलिशानं 40 लेकरं अस्वलानं फाडून खाण्यासाठी भाग पाडली. आलिशाला फक्त चिडवलं तर. मोशे दगडी पाट्या वरून खाली घेऊन आला तर त्या दगडी पाट्या खाली घेऊन येत असताना ते लोक त्या मूर्तीपुढे वास्त्रापुढे नाचत असताना त्याने 3000 लोकांची कत्तल केली. एलियानं सुद्धा इजबेल राणीचे 450 संदेष्टे मारून टाकले. कोणाकडेच तुम्हाला सापडणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर आल्यावर जक्कया त्वरा कर खाली, आज मला तुझ्या घरी यायचंय. जक्कयाच्या घरी येशू गेला आणि पहिल्यांदा काय काम केलं असेल तर आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. तारणाचा संदेश त्याला दिला. तारणाचा संदेश म्हणजे तारण फक्त येशू ख्रिस्तच देऊ शकतो. त्यानं देवाची इच्छा आणि योजना. म्हणून लक्षात ठेवा, ज्याला ख्रिस्त समजतो ना तो लोकांच्या तारणासाठी प्रार्थना करत असतो. तारण व्हायला पाहिजे, लोक सुटले पाहिजे पापातनं, लोकांचं जीवन बदललं पाहिजे, लोक वाईट मार्गापासून दूर व्हायला पाहिजे, हे धारणा असली पाहिजे. खाणं पिणं याच्यामध्ये देव राज्य नाही. हे खाणं, हे पिणं, हे वस्त्र, हे रंगरंगोटी या सगळ्या आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या गरजा. व्यक्तिगतरित्या देव आम्हाला त्याच्या संबंधानं काय, ग्रंथपठामध्ये काय लिहिलंय. आणि म्हणून म्हटलं की मी आपणहून नाही आलो तर मला देवानं पाठवलं. कशासाठी पाठवलं? यशाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 14 वचन. यशाचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्याचं 14 वचन तुम्हाला माहितीये. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचं नाव इम्मानुएल आमच्या सानिध्य देव असे ठेवील. आता कशासाठी देवानं पाठवलं? ग्रंथपटामध्ये लिहून ठेवलं. आता यशाच्या ग्रंथात त्याच्या संबंधानं लिहून ठेवलं. काय? कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल, त्यास इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर सानिध्य देव. दुसऱ्या भाषेत आमच्या बरोबर देव म्हणजे त्यानं आमच्या बरोबर राहावं यासाठी पाठवलेलं आहे. जर देव तुमच्या बरोबर राहिला, मला रोज इतक्या सुंदर साक्षी येतात, इतक्या सुंदर साक्षी. आज सकाळी पण एकाने मला पाठवलं. युट्यूबच्या संदेशानं आम्ही जीवन जगण्याची पद्धत बदलली, आमच्यामध्ये चेंजेस झाले. अहो, एक संदेश जर माणसाला बदलतो, इम्मॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव, आणि आम्ही म्हणतो की तो आमच्यामध्ये जन्माला आला, मग किती बदलला तुम्ही आतून? आमच्या बरोबर राहतो ना तो. आम्ही बदलत नाही याचं कारण काय? तो आमच्यावर राहत नाही. आणि आमच्यावर का राहत नाही? कारण आम्हाला आमचे स्वभाव त्याला पटत नाही. आमचे स्वभाव जर त्याला पटले नाही तर आमच्यावर कसा राहणार आहे तो? लक्षात ठेवा. नाताळ म्हणजे पहिल्यांदा आमच्या स्वभावामध्ये आम्हाला बदल करता आला पाहिजे, चेंजेस झाले पाहिजे बरं का. तुमचं खाणं पिणं हे तुमच्या पुरतं मर्यादित आहे. जी फळं तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं पक्वान तुम्ही बनवता, तुम्ही पक्वान बनवताना पक्वांना पुरता विचारत करता. तुम्ही सगळे आर्टिकल, सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये ऍड करता. शेव झाली का, चकल्या झाल्या? आम्ही काय विचारतो एकमेकाला, झाली का तुमची शेव? मग आम्ही नाही, अजून वेळ आहे. आता आम्ही करंज्या बनवल्या, मग आता आम्ही कापण्या बनवल्या, आता आम्ही शंकरपाळ्या बनवल्या, मग आम्ही लाडू बनवले. पण याला तुमचं नाताळ नाही म्हणत. मग कसला नाताळ? देव जर तुमच्या बरोबर, येशू म्हटलं मी जातो आणि तुमच्यासाठी माझ्याबद्दल मी कुणाला पाठवतो? पवित्र आत्म्याला. आणि पवित्र आत्मा आल्यावर इकडे देहाची फळ आहे तुमची, हे तुम्ही म्हणता. करंज्या, कापण्या, लाडू, चकल्या, शेव, चिवडा, नाही का, भरपूर काय. इतकं बनवता की तुमचं तुम्हाला वीट येतो खाता खाता, नंतर नको वाटतं. आणि खाऊन पण तुम्ही एवढं एकमेकाच्या फराळाला नाव ठेवता ना, तुम्ही पहिल्यांदा मिळाल्यावर जो तुम्हाला आनंद असतो दुसऱ्यांदा नसतो. का? कारण ही फळं तुम्हाला कठीण बनवतात. पण आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन आणि इतर अनेक गोष्टी. ज्यास येशू तुमच्यामध्ये येतो ना, त्यास तुमच्यामध्ये प्रीती येते. राग कसा काय तुमच्यामध्ये राहणार? माझ्यामध्ये राग आहे, माझ्यामध्ये देव आहे. माझ्यामध्ये राग आणि देव कसं काय राहू शकेल? देव आल्याचं चिन्हच सगळी घाण बाहेर. आता तुम्हाला कळतं ना, 25 तारीख आली की पहिले काय करता? आता तुम्ही घर साफ केलं पण परत करणार. तुमचा कार्यक्रम झाला तुम्ही केलं आहे की नाही, पण परत करणार का नाही? का तर आम्हाला माहित नाताळ म्हणजे घर साफ व्हायलाच पाहिजे. मग ते घर साफ होतं ज्या घरात येशू राहत नाही. या घरात येशू राहतो,
हे किती साफ केलं पाहिजे. लक्षात घ्या, खरी प्रिपरेशन कुठं? इथं हृदय स्वच्छ करणं, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ आतमध्ये घेणं. पवित्र आत्म्याचं फळ माझ्यामध्ये आलं पाहिजे, माझ्यामध्ये प्रीती आली पाहिजे. आणि कुणाला प्रीती माहिती का? प्रीती एकमेकाला नाही द्यायची. नाताळ सुखात जेव्हा आम्ही हॅपी क्रिसमस कुणाला करतो, जे आमच्यावर प्रेम करतात हॅपी क्रिसमस, आणि जे आम्हाला आवडत नाही त्यांना नाही करत. का तर आम्हाला ख्रिस्त कळालेलं नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त ज्याला कळाला, त्याचं नाताळ करण्याची, साजरा करण्याची पद्धतच वेगळी आहे. आत्म्याचं फळ आहे ते. त्या फळाला आतापासून सुरुवात केली पाहिजे. का तर येशू तुमच्यामध्ये ना. विचार करा, तुमच्यात राग आहे आणि येशू तुमच्या समोर हाताची घडी घालून बसतात. अहो, आम्ही पण कधी कधी लोकांना सांगतो ना, विसरून जा ना, झालं गेलं. आणि गाणं पण एक नाही का ते, काय तरी गाणं आहे बघा, ते कुठलं तरी गाणं खूप छान, ते भूल जाओ सब पुराणी बात, असं काहीतरी गाणे बघा. ते गाणे खूप सुंदर आपण गातो दरवर्षी. हो, ते आपण ते आपला प्रॉब्लेम त्याचे 25 तारखेलाच आठवतं सगळं, नाही का? त्या काळामध्ये ते सगळं जुनं पुराणं विसरून एक नवीन प्रकारची सुरुवात करायची असते. त्याला नाताळ म्हटलेलं आहे. म्हणून असं म्हटलं शास्त्रामध्ये, आमच्यामध्ये तो कसा राहील? विचार कर, आमच्यामध्ये असणाऱ्या, आज स्वतः बसून विचार करा, माझ्यामध्ये ही गोष्ट आहे, प्रभूला आवडती का? मग कसं राहील? पण आम्ही तर म्हणतो ना, तुला कुठं जन्म घेण्यासाठी जागा मिळाली नाही, येशू ये माझ्या हृदयात राहा, येशू ये माझ्या हृदयात राहा. येशू कसा राहील तिथे येऊन? आज हमारे दिल में जन्मले प्रिय प्रभू येशू. ते पूर्वी गाणं गायचो नाताळाला, गाणे माहित नव्हते. आता एवढे गाणे आले की आपण नवीन नवीन गाणे गाऊन गाऊन. लक्षात, गाणं गायचं नसतं, गाणं आपल्या जीवनात लागूकरण करून घ्यायचं असतं. तो नाताळ आहे, हा प्रॅक्टिकल सण आहे. म्हणून आता लोकांचे विचारच बदलले पाहिजे. काय केलं पाहिजे मी? प्रभूसाठी काय केलं पाहिजे? लक्षात ठेवा, ख्रिस्तासाठी मी काय करावं याचा विचार केला पाहिजे. बरं, राहणार किती दिवस? मला त्या सिस्टरचं जे व्हॉइस मेसेज आला ते तुम्हाला मुद्दामून काही लोकांना मी पाठवलं की ऐका काय त्या लोकांची विचार. म्हटलं की मी जो उपदेश करतो ना, हा उपदेश लोकांना गुदगुल्या करण्यासारखा आणि बरं वाटण्यासारखा नसतो. बरं, त्याच्यामध्ये तुमचं मन दुखावलं, तुम्हाला काय वाटलं, याच्याशी मला बिलकुल काही घेणं देणं. मी प्रत्येक मीटिंगला गेल्यावर, तुम्ही जर ऐकत असाल तर या दिवसामध्ये मी लिंक पण पाठवत असतो की तुम्ही ऐका. त्यांनी मला परत बोलवावं याच्यासाठी पण मी जात नाही. पण जाताना माझा उद्देश असतो. आणि आत्ता पण मी तुम्हाला उपदेश करताना माझ्या जीवनातला हा शेवटचा उपदेश समजून करत असतो. का? समजा आज रात्री मला बोलावणं आलं तर दुसरा रविवार माझ्याकडे नसणार आहे. आणि दुसरा रविवार जर माझ्याकडे नसेल तर तुमची तयारी कोण करणार आहे? ही जबाबदारी प्रभूने माझ्यावरती दिलेली आहे. कुठल्या गावामध्ये गेल्यावर त्या लोकांना प्रभूकडे वळवणं. का? तर येशू लवकर येत आहे. पहिल्यांदा तो आला, तो क्रुसावरती मरण्यासाठी आला. दुसऱ्यांदा तो मरण्यासाठी नाही, ज्या लोकांनी तारण गमावलं यांच्यासाठी मरण घेऊन येणार आहे. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी मरण असणार आहे. म्हणून आता ख्रिस्त कशासाठी आला ते समजून घ्या. कशासाठी आला तो म्हणतो की मी तुमच्यामध्ये राहण्यासाठी आलेलो आहे. त्याला आमच्यामध्ये राहायचं आहे, आमच्या हृदयात, आमच्या परिवारामध्ये, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये. मग हे जीवन असंच जगत राहिलं तर कसा ख्रिस्त आमच्यामध्ये राहणार आहे? कधी कधी परिवारातले लोक सुद्धा आमच्यामध्ये राहू शकत नाही. मग येशू कसा राहू शकणार आहे? येशू आमच्यामध्ये राहण्यासाठी आम्हाला ते वातावरण तयार करावं लागणार आहे. आमचं हृदय शुद्ध करावं लागणार आहे, अंतःकरणाचे शुद्धीकरण करावं लागणार आहे. कारण येशू आता ताऱ्यात नव्हे, आता हृदयात असावा. ताऱ्यातला येशू दाखवू नका लोकांना, हृदयातला दाखवा. हृदयात येशू असला ना, तो संपूर्ण वर्तणुकीमध्ये दिसतो. ज्यांच्या हृदयात येशू ना, त्यांचं वर्तन पण दिसतं प्रियानं. म्हणून लक्षात घ्या, तो म्हटला ग्रंथपटात माझ्यासाठी लिहून ठेवलं होतं म्हणून मी आलो. आणि ग्रंथपटात काय लिहून ठेवलं होतं? आमच्या बरोबर राहायला त्याला देवानं पाठवलेलं. हे ग्रंथपटामध्ये. ग्रंथपटात हे नाही लिहून ठेवलं की त्याला चर्चमध्ये ठेवा. ग्रंथपटामध्ये हे नाही लिहून ठेवलं त्याला क्रॉसमध्ये ठेवा. ग्रंथपटात काय लिहून ठेवलं? तुमच्या बरोबर ठेवा. लक्षात घ्या, तुमच्या बरोबर, रोज तुमच्या बरोबर असावं. आणि जर तुमच्या बरोबर देव असेल, मी चर्चमध्ये असतो आणि मी चर्चमध्ये नसतो, या दोघांमध्ये फार फरक असतो. मी दिसलो सगळे चिडीपच्या बसतात, सगळे चिडीपच्या. मी नसलो म्हणजे सगळ्याला फ्रीडम असतं. लक्षात ठेवा, का मी तुम्हाला बोलतो माहिती का? जर व्यक्तीचं एवढं भय आहे तर इमॅन्युएल आमच्या बरोबर आहे. काही डिसिप्लिन असलं पाहिजे जीवन.
अरे तू आमच्या बरोबर आहे. आणि अजून एक गोष्ट, माझ्यासाठी समजा माझं तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला ऑप्शन आहे. सोलापुरात अनेक चर्च आहे, नाही पटलं तर तुम्ही दुसरं चर्च जॉईन करेल. पण येशू समोर तुम्हाला दुसरा ऑप्शनच नाही ना. त्याला सोडून जाणार कुठे? पेत्र म्हणतो तुला सोडून जाऊ कुठे? जीवनाच्या गोष्टी तर तुझ्याजवळ, काय ऑप्शन आहे तुमच्या समोर? मग तिथं जायला तुम्हाला ऑप्शन नाही. मग आता काय करायचं? त्याच्याकडे जायचं तर मला बदलून जावं लागतं. हा, अजून शास्त्रातनं तुम्हाला सांगतो नाही का, यावेळेस हे ज्ञानी लोक राजवाड्यामध्ये गेले, त्यांनी विचारलं राजा जन्माला आला का? तो म्हटलं नाही. आणि मग ते परत निघाले. तर रात्री देवदूतांनी स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं, येशूला भेटल्यावर मार्ग बदला. दुसरा, येशू भेटल्याचं चिन्हच काय? आमचा मार्ग आम्ही बदललेला आहे. त्याच मार्गानं जाणाऱ्या लोकांना येशू भेटलाच नाही हो. त्याच मार्गाने चाललेले आहेत. वर्षानुवर्ष एकच मार्ग आहे, ज्या मार्गामध्ये कधी बदलच नाहीये. स्वभाव तसेच आहे. आणि मी नेहमी मीटिंगला गेल्यावर पण सांगतो, बदलत नाही तो फक्त दगडच. कोण बदलत नाही? मैलाचा दगड. ते सांगतात की ते सोलापूर 225 किलोमीटर, ते दुसऱ्याला पाठवतात तिथंच असतात. तो मैलाचा दगड तिथंच आहे. तुम्ही 225 किलोमीटर जाल आणि 225 किलोमीटर परत येऊन बघाल तर मैलाचा दगड तिथंच आहे. लक्षात ठेवा, 2023 वर्ष गेलेली आहेत, परंतु आता आम्हाला पुढे जायचं आहे. का? कारण आम्ही जिवंत धोंडे आहोत. बदल व्हायलाच पाहिजे, चेंजेस व्हायलाच पाहिजे. कशासाठी आला? तो आमच्यामध्ये राहण्यासाठी. बरं, आता तो म्हटला की देवाची इच्छा. वाचा बरं वचन ते परत. हा, यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. स्तोत्र 40. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मला आनंद आहे. आता तो म्हटलं की मला देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी पाठवलंय. ऐका बरं का, कशासाठी तो आला? 25 तारीख तुम्ही, मी आणि जग ज्या पद्धतीने करतं, पण बिब्लिकल शास्त्रीय पद्धतीनं आध्यात्मिक जीवनातनं कशा पद्धतीने करावं, तो आला. आणि तो म्हटला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आला. आता काय देवाची इच्छा पूर्ण केली? योहानाच्या शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 22 वचनामध्ये आपण पाहणार आहोत. ग्रंथपटात माझ्या संबंधानं लिहून ठेवलं, मी आलो. आणि काय त्यानं देवाची इच्छा पूर्ण केली? वाचूया योहान 15:22. मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसतं. परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. म्हणजे येशू कशासाठी आला? कशाविषयी बोलण्यासाठी आला? आपण नाताळातच पाप जास्त होतं. सगळ्यात जास्त पाप कधी घडतं? बघा, तुम्ही डीजे लावून नाचते, संध्याकाळी दारूच्या बाटल्या पण फोडतात, कॅरलला गेल्यावर लोक दारू पिऊन पण कॅरल गातात, थंडी वाजते म्हणून सिगारेट पण ओढतात. म्हणजे इथं येशू म्हटला मी आलोच नसतो तर पाप दिसलंच नसतं. त्यांना दारू पिलेलं पण चाललं असतं. दारू पिलेलं पण कुठं पाप आहे? मग येशू आल्यावर तो सांगणार ना. येशू आल्यावर त्यांनी दाखवलं. व्यभिचार कुठं पाप आहे? तो आल्यावर दाखवलं ना. तोपर्यंत सगळ्याला चांगलं वाटलं. दान कोशामध्ये दान टाकताना जे दान टाकत होते, शास्त्रीय दान अशास्त्रीय दान, ते कुठं त्यांना कळलं. उपास करताना कशा पद्धतीने उपास करावा हे पण लोकांना माहित नव्हतं. तो उपासाच्या दिवशी आपल्या बांधवाला तोंड दाखवत नाही. तो उपास करतो पण आपल्या बांधवापासून तोंड फिरवतो. आल्यावर येशूने एकेकाचे पत्ते खोलायला सुरुवात केली. तो काय आला तो नाही म्हणेल सगळे चांगले आहेत, या सिस्टर, या स्वर्गाचं तिकीट घ्या, जावा ब्रदर, या रांगेत तुम्ही थांबा. शास्त्री आणि पुरुषी तिथं आल्याबरोबर त्यांना म्हटलं, अरे आंधळ्या, बाहेरून वाटी साफ करतो आणि आतून सगळी वाटी खराब आहे. त्याने पापच दाखवायला सुरुवात केली. काय देवाची इच्छा आहे? आमच्यातलं पाप आम्हाला दिसावं, आमच्यातल्या चुका, आमच्यातल्या कमतरता, आम्ही कुठं चुकतो. लक्षात ठेवा, आम्ही दुसऱ्याच्या चुका शोधायच्या नाही. कोणाच्या चुका शोधायच्या? तर दुसऱ्याच्या चुका देव दाखवेल. दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. माझं पाप
दानियल सुद्धा प्रार्थना करतो ना, म्हणतो माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या राष्ट्राचं पाप. दोष त्यानं घेतला, स्वतःचं पाप, घराण्याचं पाप, राष्ट्राचं पाप. येशू ख्रिस्त कशासाठी आला? तो आमच्यातलं दोष दाखवण्यासाठी. परत वाचा बच्चन. मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसतं, परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. आता कोणीच म्हणणार नाही मला माहितच नव्हतं. हो, आपल्या चॅनल वरती जवळजवळ 500च्या आसपास संदेश आलेत. आता कोणी म्हणणं मला तरी सुद्धा काही लोक मला नाही, तो एक संदेश, तो नाही, सगळे बघा लागणारे संदेश घेता. डर के आगे जीत आहे. आणि किती लोकांनी डर के आगे जीतचा एवढा फायदा घेतला. आज सकाळीच एकाने हे केलं, सांगितलं कुठंतरी त्या केसमध्ये अडकला होता, जामिनासाठी कोण जामीन होत नव्हतं. आणि मग कुणाला तरी सांगितलं, त्याने म्हटलं 50,000 शिवाय तुझा जामीन होणार नाही. तेवढे पैसे पण नव्हते. आणि मग माणूस पण भेटायला तयार नाही. तेवढ्यामध्ये डर के आगे जीत हा संदेश त्याने ऐकला. आणि तो संदेश ऐकला आणि एवढा स्ट्रॉंग विश्वास ठेवला त्याने आणि गेला. आणि म्हटलं कोर्टात गेलो तर 5,000 माझं काम झालं, माझं जामीन झालं. डर के आगे जीत आहे हे संदेश आवडत होता. कुठलं? सगळं चांगलं चांगलं सांगा, काही दोष दाखवू नका. येशू ख्रिस्त आल्यावर कोणाला चांगलं बोलला नाही व्यक्तिशः. शमरुणी स्त्री विहिरीवरती आल्यावर येशू तिला डायरेक्ट बोलला, जाऊन तुझ्या नवऱ्याला घेऊन ये. चांगलं बोलला का? शास्त्री पुरुषांना काय म्हटला? अहो चुना लावलेल्या थडग्यानं. चांगलं बोलला का? अहो सापाच्या पिल्यानं. चांगलं बोलला का? पेत्राला म्हणतो तू कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा मला नाकारशील. का? तर त्याला पाप पसंत नाही. विहिरीवरती त्या बाईला म्हणतो जाऊन तुझ्या नवऱ्याला बोलवून घेऊन ये. आणि ज्यावेळेस ती म्हणती माझ्याकडे नवरा नाही, ऐका बरं का, थोडलं ठीक बोललीस, त्यानं पाप दाखवलं, ठीक बोललीस. आतापर्यंत 5 पुरुष तुझ्या घरामध्ये होते, आता 6वा सुद्धा आहे, तोही तुझा नवरा नाहीये. आणि असं सांगितल्यावर तिचं पाप दाखवलं. तिचं पाप दाखवल्यावर ती घागर तिथंच टाकली, तिने सोडलं पाप. कशासाठी पाप दाखवतो? तिने पाप सोडावं या उद्देशानं. येशूला तुम्ही पापात मरावं हे कधीच आवडत नव्हतं. कारण आमचा देव पवित्र आहे आणि पवित्र देवाला त्याचे लोक पवित्र व्हायला आवडतात. मग पवित्र कसं तुम्ही होणार आहात? पवित्र करण्याची प्रोसेस काय? कोण तुम्हाला पवित्र करणार आहे? पाप घेऊन कोणी देवासमोर उभंच राहू शकत नाही, कोणीच नाही. प्रिया, तुम्ही कितीही नीतिमान बनण्याचा प्रयत्न कराल, पण छोटंसं पाप तुमच्या जीवनात, अगदी छोटंसं, आणि येशू ख्रिस्ताने ते सांगितलं बरं का. आणि येशू ख्रिस्त या आता लोकांना काय वाटत होतं माहिती का? ते लोक म्हणत होते की आपण एखादी स्त्री घरामध्ये आणून ठेवली, दुसऱ्याची बायको घरामध्ये आणून ठेवली तर आम्ही व्यभिचार करतो. येशू ख्रिस्ताने येऊन तिथं डायरेक्ट सांगितलं, अरे तुम्ही एखाद्या स्त्रीविषयी कामेच्छेनं पाहाल, कामुक नजरेनं पाहाल, तरी तुम्ही व्यभिचार करता. इतकं डायरेक्ट सांगितलं येशूनं. पाप दाखवलं. नेमकं पाप काय आहे? या लोकांना असं वाटलं शिवीगाळ करणं पाप आहे. त्यास येशू म्हटला शिवीगाळ लांबची गोष्ट आहे, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला मी जाऊन सांगतो. कोणी आपल्या भावास अरे मूर्खा म्हणेल, अरे वेडगळ्या म्हणेल, ते सुद्धा पाप आहे. त्यानं ते पण सांगितलं. म्हणजे तुमचे व्यवहार एकमेका संबंधानं, एकमेकाच्या बरोबर तुम्ही कसं राहावं याच्या संबंधानं स्पष्टीकरण दिलं. काय स्पष्टीकरण आहे? तो म्हणतो की तुमचा व्यवहार एकमेकाशी बोलताना इतका आदर तुमच्यामध्ये असलं पाहिजे. हे पाप आहे. कोणतं पाप? तुम्हाला एकमेकाविषयी जर आदर नसेल, व्यवहार जर तुमचा आदरयुक्त नसेल, तुमच्या अंतःकरणामध्ये द्वेष भावना रुजलेली असेल. आपल्या भावाला कोणी मूर्खा म्हणतं, कधी मूर्ख म्हणतं ज्या द्वेष भावना रुजली जाते ना, तेव्हा तो व्यक्ती आणि अशा प्रकारची भाषा वापरतो. म्हणून लक्षात घ्या, ज्या येशू येतो ना, तर येशूच्या येण्याचं आणि कारण काय? तो म्हणतो पाप दाखवण्यासाठी आलो. काय प्रभूनं तुमचं पाप तुम्हाला दाखवलं का? जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत ते पाप नाही. पण जेव्हा ती गोष्ट तुम्हाला समजते आणि तुम्ही वारंवार करता ती गोष्ट, ऐका बरं का, एखादी गोष्ट तो पवित्र आत्मा तुम्हाला सांगतो ही गोष्ट चुकीची आहे आणि तरी तुम्ही ती करता, याचा अर्थ तुम्ही धिटाईनं पाप करत आहात. तुम्ही प्रभूला जुमानत नाही, तुम्ही प्रभूची किंमत करत नाही, तुम्ही तुमच्याच इच्छेप्रमाणे जगता. माझं मन सांगतं तसं मी वागत आहे, मला पसंत पडतं तसं मी करणार आहे, हे आमचं वर्तन आहे.
आणि इकडं आम्ही डेअरिंगने ते पाप करत आहोत. पाप छोटं मोठं हा विचार करू नका. पाप म्हणजे पाप. बायबल सांगतं कोणी आपल्या भावाला मूर्खा म्हणेल तर ते पाप आहे, मूर्खा म्हणेल तर पाप आहे. याच्यापेक्षा जास्त शब्द आपण वापरत नाही का? याच्यापेक्षा जास्त कठीण आमची भाषा नसती का? याच्यापेक्षा भयंकर प्रकारचे विचार आमच्या डोक्यामध्ये नसतात का? आमचे संपर्क, आमचे व्यवहार याच्यापेक्षा कठोर नसतात का? मग तरी आम्ही म्हणतो नाताळ आहे, येशू ख्रिस्त जन्माला आला. मग येशू ख्रिस्ताच्या जन्माचा तुमचा काय संबंध आहे? कुठे आहे तुमच्यातला ख्रिस्त? तुम्ही तर सेलिब्रेशन मध्ये अडकून पडलेला आहात. तुम्ही तर रंगरंगटीमध्ये अडकून पडलेला आहात. तुम्ही तर कपड्यामध्ये अडकून पडलेला आहात. आत्मिक जीवनासंबंध नाही. मी वरून आलो, मला वरच्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही मला ओळखता. तुम्ही काय म्हणून ओळखता? तुम्ही 25 तारखेचा ख्रिस्त म्हणून मला ओळखता. त्यांना तेच सांगितलं ना, बरियेचा मुलगा, योसेफाचा मुलगा, सुतराचा मुलगा, एवढीच माझी ओळख आहे. आमची पण, जगाला पण ख्रिस्ताची काय ओळख आहे? येशू 25ला जन्मला ही त्याची ओळख. 25 तारखेला त्याचा जन्मच नाही झालेला. त्याचा जन्म कुठं 25 तारखेला झाला? कुठं बायबलमध्ये? पण सेलिब्रेशन करणं एवढंच लोकांनी ते केलेलं आहे. बघा तुम्ही आता फेसबुक पहा, व्हॉट्सअप पहा, तुम्हाला सगळे व्हिडिओ येतील. 1 तारखेपासून अगदी परदेशामध्ये ती सुरू झालेली लगबग, अगदी ख्रिसमस ट्री पासून. आणि ख्रिसमस ट्रीचा आणि ख्रिसमसचा पण काही संबंध नाही. कुठला ख्रिसमस ट्री सांगा बरं? पण आपण त्याला, मी पण लावतो म्हणा, मी काय असं, आता तुम्ही लावता म्हणून मी पण लावतो. तुम्ही आल्यावर बघताला, अरे बाबा हे म्हणतील तू काय आहे का नाही इंटरेस्ट, मी पण लावतो, तुम्ही लावता, मग त्याचा काय संबंध आहे? संबंध ज्यावेळेस येतो ना, तो आत्मिक आहे. कोणता आत्मिक संबंध? तो पाप दाखवतो. व्यभिचारी स्त्रीला पाप दाखवलं, जक्कय त्वरा कर, खाली ये, आज मला तुझ्या घरी यायचं. घरी गेला. मग गेल्यावर काय नुसता बसला का जेवायला यायचं? त्यानं दाखवून दिलं. त्याला खाली बसवा, त्या पोरीला एकदम खाली बस खाली. लेकर घेऊन बसायची, इकडे तिकडे फिरू द्यायचे नाही. काय करतो नेमकं तो आला जक्कयाच्या घरी, आणि जक्कयाच्या घरामध्ये गेल्याबरोबर जक्कयाला आपोआप आतून फिलिंग आली. काय फिलिंग होती? मी कुणाचं? अहो, कधी कधी हात उसने घेतलेले पैसे पण तुम्ही देत नाहीत. हात उसने घेतलेले सुद्धा लोक टाळल्या. परवा कुठं तरी त्या याच्यावरती ते बघितलं, स्टार ती राखी सावंत, कोणाकडनं 6 लाख रुपये घेतले, दिलेच नाहीत. एवढा पैसा मिळतो तरी देत नाही. लक्षात घ्या, कोणाचं 10 रुपये सुद्धा ठेवू नका बरं का. ख्रिस्त समजला तर, ख्रिस्त समजला ना. जक्कय म्हणतो कुणाचं कुभांडनं घेतलं असतं किती परत करतो? चौपटीने. किती परत करतो? चौपटीने. मग ख्रिस्त समजलाय. ख्रिस्त आला म्हणजे ते काय तुम्हाला बुडवण्यासाठी थोडा आलाय. आणि म्हणतो नाही माझा येशू आणि त्यानंच ते माझ्या ताब्यात दिले, असं नाही देत देव तुम्हाला ताब्यात. तुम्हाला समृद्ध करण्यासाठी तो कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत कर. अर्धद्रव्य, अहो येशू आल्यावर त्याच्यात डिवायडेशन आहे. त्याला कळलं. त्याला कसं कळलं मी चौपट परत करायला पाहिजे? येशूचा काय सगळा संदेश त्याच्या घरात काय सांगितलेला नाही, पण त्याला ते दाखवलं येशूनं. आतापर्यंत तू लोकांना लुबाडलंयस, लोकांना फसवलं, लोकांना ठकवलंयस. मग ख्रिसमस म्हटल्यावर काय, आम्ही आतापर्यंत कोणाला ठकवलं का? ऐका बर का, जे लोक युट्यूब कडून संदेश ऐकत आहे, 1000 लोकांपर्यंत संदेश जाणार आहे. आणि माझा विश्वास आहे नाताळच्या संदेशामध्ये कोणाला आतापर्यंत फसवलं असेल, खरा ख्रिस्त समजला, ज्याचं त्याला देऊन टाका, ज्याचं त्याला देऊन टाका. प्रामाणिक राहा, आत्मिक जीवनामध्ये प्रामाणिक राहा. प्रभू तुम्हाला पाहतो, प्रभू तुमचं जीवन तपासतो. त्यानं पाप दाखवलं, कोणतं का पाप असे ना. जक्कयाच्या व्यवहारासंबंधानं पाप दाखवलं की तो कशा पद्धतीचा व्यवहार करत होता, कसं लोकांना फसवत होता, कसं लोकांना ठकवत होता. आणि म्हणून त्यानं चौपट परत करून टाकलेले. म्हणून लक्षात ठेवा, येशू ख्रिस्त आम्हाला छोटे छोटे पाप दाखवण्याचं काम करतो. मग नाताळ करण्याच्या अगोदर, येशूला आमच्या हृदयात घेण्याच्या अगोदरची तयारी कोणती? छोटं छोटं पाप शोधायचं आणि प्रभू समोर कबूल करून टाकायचं. जक्कयाने शोधलं काय काय माझ्यामध्ये. एक गोष्ट बोलला, तिथे त्या उपदेश त्याला चुटपुट लागला. लक्षात ठेवा, उपदेश ऐकून चुटपुट लागली पाहिजे. चुटपुट लागली पाहिजे नाही, हे सोडलं पाहिजे. काल एका आंटीने मला फोन केला, जरा प्रार्थना करा, तुमचे रोज उपदेश ऐकते, खूप मिस्त्री सोडण्याचा प्रयत्न करते, पण सुटना पाळक साहेब तुम्ही प्रार्थना. कालचीच
दिसतंय दोष, सोडण्याची इच्छा नसते. चुका असतात, सोडण्याची इच्छा नसती. आणि मग आम्ही काय करतो, सगळं देवाच्या हाती सोपवतो. देवा तू मिस्त्री सोड, तू दारू सोड, तू आमक कर. अहो त्याला सोडवायची असती तर तुमची काय सगळ्याची सोडली असती त्यांनी. पाप आम्हाला सोडायचंय, पाप येशू दाखवतो, सोडायचं तुम्ही. घेऊन कुणी आला? आम्हीच घेऊन आलो ना. का जन्मल्या जन्मल्या मिस्त्री तुमचं दार ठोकत ठोकत आले? दात नसताना सुद्धा लोक इतके डेंजर लोक आहेत ना, बोळकं झालेलं तोंड त्याला बी मिस्त्री लावतात. दाताला लावायला पाहिजे पण त्याला सवय लागलेली असते. ती इतकं पापाची सवय लागलेली घाण, इतकं त्याच्यामध्ये गढून गेलो, त्याच्याशिवाय आम्हाला करमतच नाही. पाप मनुष्यासाठी घातक आहे. जेव्हा पाप असतं ना त्यावेळेस ख्रिस्त आमच्यामध्ये कधीच असू शकत नाही. पाप आणि येशू हे दोन एकमेकाच्या बरोबर कधीच राहत. इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर ते. आता येशू आला तर तो पाप दाखवलं त्यांनी स्वतः. तो म्हणला मी कशाचं वाचा वचन ते, यास मी आलो नसतो व त्यांच्या बरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसतं. परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. जो माझा द्वेष करीतो, जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याच आहे. त्याने तिथं वर बोलतो तुम्हाला पापा संबंधानं निमित्त सांगता येत. आणि खाली काय म्हणतो, जो माझा द्वेष करीतो. म्हणजे पाप करणारा कोणाचा द्वेष करतो? येशूचा. तुम्ही म्हणता प्रभू आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू जीसस. आता एक गाणं गायला, आपलं शेवटचं गाणं कोणतं होतं? वेड लागले. वेड बी लागलं आणि त्या मिस्त्रीचं वेड लागलं, तंबाखू